प्रति पंढरपूर श्री क्षेत्र धानिवली येथे श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न। प्रतिनिधी भरत दळवी, क्रांतीसूर्य न्यूज सातारा। मुरबाड तालुक्यातील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र धानिवली येथे यावर्षीही सालाबादप्रमाणे श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे। 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत आयोजित या उत्सवाला विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने भेट देत आहेत। या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रति पंढरपूर या ठिकाणी दत्त जयंती निमित्ताने सप्ताह सोहळा आणि उत्सव सुरू आहे। कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, भक्तगणांना काय शुभेच्छा द्या। हरिकीर्तन, जागर भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असून परिसरात आध्यात्मिक उत्साह आणि पवित्रतेचे वातावरण अनुभवायला मिळत आहे। परमपूज्य बालयोगी गणेशनाथजी महाराज यांनीही धानिवली येथे उपस्थित राहून आपल्या प्रभावी प्रवचनाने भक्तगणांना मंत्रमुग्ध केले। श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून उत्सव यशस्वीपणे या ठिकाणी गोकुळाष्टमीपासून सर्व कार्यक्रम चालू असतात। गोकुळाष्टमी असो, दत्त जयंती असो, रामनवमी असो आणि महाशिवरात्री असो, असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असतात। भजनाचे कार्यक्रम आयोजित केले असतात, प्रवचनाचे कार्यक्रम चालू केलेले असतात आणि गाथा पारायण चालू केलेला असतो आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण चालू असतो, त्यानंतर भागवत पारायण चालू असतो, गुरुचरित्राचा पारायण आता चालू आहे। मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये गुरुचरित्राचा पारायण चालू आहे 3 दिवस। थोड्याच वेळात परमपूज्य गणेशनाथ बाबांचं आगमन होत आहे। या ठिकाणी गणेशनाथ बाबा येत आहेत। आमच्या शब्दाला मान्य देऊन या ठिकाणी सालाबाद प्रमाणे गणेशनाथ महाराजांचं या ठिकाणी दर्शन सोहळा होत असतो। आमच्या सर्व ग्रामस्थ मंडळींच्या तर्फे या ठिकाणी बाबांचा दर्शन सोहळा इथे आयोजित केलेला असतो। आलेले भाविकांना त्या ठिकाणी दर्शन भेटतो। मोठे महात्मे असल्यामुळे आम्ही या ठिकाणी महात्मे लोक, संत लोक या ठिकाणी आणत असतो। त्यांचा दर्शन सोहळा जनतेला घडवत असतो। प्रति पंढरपूरची व्याप्ती वाढते आहे, भविष्यात आणखी काय भविष्यामध्ये आम्हाला एवढंच करायचे का या ठिकाणी प्रति पंढरपूर क्षेत्र या क्षेत्रासारखं या ठिकाणी बाजारपेठ व्हावी, परमार्थिक क्षेत्राची वाटचाल जास्त जोमाने चांगली हो, मार्गदर्शन त्या भक्तगणांना व्हावा आणि ह्या ठिकाणी दर एकादशीला या ठिकाणी सर्व एकादशीचा दर्शन सोहळा या ठिकाणी सर्व भक्तगणांना व्हावा ही आमची इच्छा आहे। मुरबाड तालुक्यात संगीत विद्यालय नाही, हे संगीत विद्यालय जे आहे त्याचा कार्यक्रम करण्यासाठी आमच्याकडे काही हे नसल्यामुळं आम्ही ते संगीत कार्यक्रम करू शकत नाही, परंतु संगीताचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू असतो। सर्व तालुक्याची भजने या ठिकाणी येतात, जिल्ह्याची भजनं या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आम्ही संगीत कार्यक्रम करतो। विद्यालयाची निर्मिती संगीत विद्यालय करण्याचा आहे का काय प्लॅनिंग? संगीत विद्यालय करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आतापर्यंत आणि करायचा विचार आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।